नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपलं खूप स्वागत. रोज रोज तेच तेच खायचा कंटाळा येतो, तेव्हा काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खावीशी वाटते. तर आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये तयार होणारा भरली वांगी मसाला पाहणार आहोत. झटपट तयार होतो, शिवाय खायला अप्रतिम. हा भरली वांगी मसाला तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. हा तयार होतो आणि खायला अप्रतिम. त्याने बनवेल इतकी साधी, सोपी, सुटसुटीत रेसिपी मी इथे शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी मसाला बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो प्रमाणात वांगी व्यवस्थितपणे धुवून नंतर चिरून पाण्यात अशा प्रकारे भिजत ठेवली आहे. त्यामुळे वांगी काळी पडत नाही. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. आता अशा प्रकारे वांगी व्यवस्थितपणे त्याला चिरा देऊन लगेचच बाजूला ठेवूया आणि तोवर त्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी प्रथम आपण इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाण्याच्या कूटमध्ये ही भाजी मी बनवत आहे. त्याचबरोबर इथे 1 छोटा चमचा आपण लाल तिखट घेतले आहे आणि इथे आपण मीठ चवीनुसार घेऊया. त्यानंतर ग्रेव्हीसाठी आपण हे बाकीचे राहिलेले मीठ वापरणार आहोत. त्यानंतर एक करून आपण मसाले घालणार आहोत. इथे 1 चमचाभर मी धनेपूड, त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि गरम मसाला पाव चमचा आणि मालवणी मसाला मी अर्धा चमचा घेतला आहे. हे मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता थोडेसे तिळही मी त्यामध्ये घातले आहेत. हे सर्व जिन्नस आपण हाताने प्रथम एकजीव करून घेऊया. त्यानंतर हे मिश्रण सुटसुटीत असे तयार झाले आहे. आता त्याला एक संगपणा यावा यासाठी इथे मी 1 चमचाभर तेलाचा वापर करत आहे. तेल घातल्यावर अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. पाहू शकता परफेक्ट असे भरली वांगी मसाल्याचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर लगेचच आपण जी वांगी पाण्यात भिजत ठेवली होती ती पाण्यातून मी बाहेर काढून एका प्लेटमध्ये ठेवली आहे. आता त्यामध्ये अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे सर्व बाजूने मसाला आतपर्यंत जाईस्तोवर अगदी हलक्या हाताने भरून घेऊया. आपण चारही बाजूने चिरा या वांग्याला दिल्या आहेत, त्यामुळे व्यवस्थितपणे आतपर्यंत मसाला जाईल अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मिश्रण आतपर्यंत जाईस्तोवर भरून घ्यायचे आहे. म्हणजे अगदी मसाल्याची पुरेपूर चव वांग्यामध्ये उतरते. आता अशाच प्रकारे जी राहिलेली वांगी आहेत ती अगदी व्यवस्थितपणे मी भरून घेत आहे. पाहू शकता सर्व वांगी मी अगदी व्यवस्थितपणे मसाल्यात अगदी आतपर्यंत जाईस्तोवर भरून घेतली आहेत. आता ही वांगी आपण बाजूला ठेवूया आणि भरली वांगी मसाला बनवायला सुरुवात करूया. ही भरली वांगी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवर इथे कुकर गरम करत ठेवला आहे. आता त्यात आपण 2 चमचे तेलही घातले आहे. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच आपण आता 1 चमचाभर मोहरी घालूया. त्याचबरोबर 1 छोटा चमचा जिरे घालूया आणि चिमूटभर हिंग आणि फोडणी अगदी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी अशा प्रकारे व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यामुळे भाजीला चव अप्रतिम अशी येते. मोहरी अगदी पूर्णपणे तडतडली पाहिजे, नाहीतर भाजीमध्ये कडवट चव लागते. म्हणून मोहरी व्यवस्थितपणे तडतडून घ्यायची आहे. आता फोडणी व्यवस्थित तडतडल्यावर लगेचच आपण कांदा आणि टोमॅटोचे अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. कांदा आणि टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. ती आता आपण या फोडणीत घातल्यावर व्यवस्थितपणे अशा प्रकारे त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया. त्यानंतर आपण आता थोडे थोडे जे पावडर मसाले आहेत ते आता ह्या स्टेजमध्ये घालणार आहोत. कारण आपण वांगी जी भरताना मसाला केला आहे त्यामध्येही पावडर मसाले घातले आहेत. तेच मसाले आपण इथे वापरले आहेत. हळद, लाल तिखट, त्याचबरोबर गरम मसाला आणि धनेपूड. आता हे पुन्हा आपण कांदा टोमॅटोच्या मिश्रणात व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. राहिलेला जो आपण मसाला आहे तोही आपण ह्या फोडणीमध्ये व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून घेऊया. त्यामुळे ही जी आपण भाजी बनवत आहोत त्याला दाटसर अशी कन्सिस्टन्सी येते आणि
भाजी चविष्ट लागते. म्हणून अशा प्रकारे फोडणीतच आपण मसाला व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत. आता फोडणीत थोडासा मसाला परतून घेतल्यावर चवीनुसार जे राहिलेले मीठ आहे ते आता आपण या ग्रेव्हीच्या अंदाजानुसार आपण त्यामध्ये घालणार आहोत. आता पुन्हा आपण मिश्रण व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर आणि थोडीशी ग्रेव्ही व्यवस्थितपणे आपण एकजीव करून घेतल्यावर लगेचच भरली वांगी आपण तयार करून घेतली आहेत ती आता आपण या स्टेजमध्ये घालूया आणि हलक्या हाताने या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. ग्रेव्ही अगदी हलक्या हाताने आपण कोट होईस्तोवर आपण ह्या वांग्यामध्ये परतून घेणार आहोत. वांगी अगदी हलक्या हाताने परतून घ्यायची आहेत, नाहीतर आतील जो मसाला आपण भरला आहे तो बाहेर निघण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने चमच्याने व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालूया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितपत ही भाजी पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी अर्धी वाटी पाणी वापरत आहे. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच कुकरचे झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या साधारणतः 2 शिट्ट्या करून घेऊया. कुकर लहान आहे त्यामुळे मी 2 शिट्ट्या करून घेत आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यावर आणि कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यावर झाकण उघडून पाहूया. पाहू शकता परफेक्ट भरली वांगी मसाला तयार झाला आहे. किती रंग सुरेख भरली वांगी मसाल्याला आला आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी आणि घरगुती साहित्यात हा भरली वांगी मसाला बनवू शकता. शेंगदाण्याचा जर कूट असेल तर ही भाजी फक्त 10 मिनिटात तयार होते, शिवाय खायला अप्रतिम. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे. झटपट आणि चविष्ट ही भाजी भाताबरोबर, चपातीबरोबर, प्लेन पराठ्याबरोबर, पुरीबरोबर, फुलक्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. बघता क्षणी खावीशी वाटणारी चविष्ट अशी ही भरली वांगी मसाला तयार झाला आहे. तुम्ही अशाच प्रकारे भरली वांगी मसाला बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.